अगो ले, उद्या तुझे डोहाळ जेवण आहे हो. चेहऱ्यावर कसे हसू असायला हवे, मन प्रसन्न हवे काय. आणि तुला काय हवे नको ते सांग हो मोकळेपणा. अगो इतक्या जणी आहोत आम्ही, तुला काय हवे नको ते सगळे घालावयात. कळले? मी अहिले मामी काय झाले? अहिले मामी काय रडा वयात सांगा ना. मला माझा असं राग येतोय. पुरते जखडून गेले हो मी. सगळे नको झाले. मला नाही आवडत हे काहीच. मला मुली लग्नच नाही आवडत. मामी बायकांचे सगळे त्यांच्या नवऱ्यावरच अवलंबून असते ना. नवरा चांगला मिळाला तर त्यांचे भाग्य उजळते, नाही तर जन्मभर असे रडत कुडत राहावे लागते. किती राग आला नकोसे झाले तरी ब्रसून टाकता येत नाही तोंडातून. तुमचे नशीब चांगले आहे रमा. चांगला नव्याला आहे तुम्हाला. मला सुद्धा तुमच्यासारखे खूप खेळायचे आहे. तुमचा नवरा तुम्हाला बाहेर फिरावयास घेऊन जातो तसे मलाही जावयाचे आहे. पाठी पुस्तक घेऊन लिहा वाचावया शिकावयाचे आहे. वाळूचे घड्याळ लावून अभ्यास करावयाचा आहे. हे सगळे करायच्या आधीच माझ्या पोटात बाळ आले आहे. हो, लहान बाळांना कसे ओलावयाचे ते सुद्धा ठाऊक नाही. मला माझे सुद्धा नीट सुधरत नाही हो. बाळाचे काय करणार आहे. मला खूप भीती वाटते, खूप भीती वाटते. पोटात बाळाने हालचाल केली ना की बेचैन व्हायला होते. असे वाटते की सगळे सोडून पळून जावे. नाहीतर अहिले मामी असे अभद्र बोलू नका. आणि बाळ झाले म्हणून काय झाले, तुम्हाला येईल की शिकता. मी शिकवेन तुम्हाला. आणि तुमच्या बाळाला सांभाळायला आपल्या घरात किती बायका आहेत. तुम्हाला जे जे जसे जसे करावेसे वाटेल तसे आपण करू. आणि यांना सांगून मी तुम्हाला बग्गीतून फिरावया घेऊन जाईल.